मित्रांनो नमस्कार. भरपूर विद्यार्थी आणि विद्यार्थिनी जे काही आता ही पोलीस भरती देत आहे, फिजिकल देणार आहे, तर ते लोक फॅट लॉस प्रोग्रामवर आहेत. म्हणजे थोडक्यात काय झालं आहे, काही विद्यार्थ्यांनी थोडे जरा लेट ग्राउंड सुरू केलेले होते आणि त्यांचं वजन जास्त होतं किंवा शरीरामध्ये चरबी जास्त होती. तर ते विद्यार्थी काय करत आहे, जसं ट्रेनिंग सुरू झालेली आहे, तर ट्रेनिंग सुरू झालेल्यापासून ते फॅट लॉस प्रोग्रामवर आहे, वजन कमी करत आहे. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तुम्ही काय करायचं आहे, आता थोड्या दिवसामध्ये काय आपले हॉल तिकीट पडतील. तर जो काही तुमचा फॅट लॉस प्रोग्राम चाललेला आहे ट्रेनिंगसोबत आणि त्यासोबत तुम्ही तुमचे जे काही इव्हेंट आहे त्याची पण तयारी करताय. पण तुमची ग्राउंडची डेट आली आणि ग्राउंडच्या डेटमध्ये जर तुम्हाला 10 ते 15 दिवस भेटत असेल, तर त्या 10 ते 15 दिवसामध्ये कृपया करून तुम्ही तुमचा जो काही फॅट लॉसचा प्रोग्राम आहे ना, तो सोडून द्यायचा आहे आणि तुम्ही रेग्युलर डाएट आणि ट्रेनिंग फॉलो करायची आहे. ठीक आहे? कारण काय होणार आहे, ज्यावेळेस आपण फॅट लॉसच्या प्रोसेसमध्ये असतो ना, तर त्यावेळेस ना आपला परफॉर्मन्स वाढत नसतो किंवा बॉडी व्यवस्थित एक रिकव्हरी मोडमध्ये सुद्धा नसते. तर त्याच्या एक ड्रॉबॅक काय होऊ शकतो माहिती आहे का? तुम्ही ज्यावेळेस ग्राउंडला जाणार ना, तर तुमचा जेवढा परफॉर्मन्स पडायला पाहिजे तेवढा पडणार नाही. तर त्याच्यामुळे काय करा, डेट आल्याच्या नंतर एक अंदाज घ्यायचा आहे. 10 ते 12 दिवस किंवा 15 दिवस आधी काय करायचं आहे, की तुम्ही तुमचा फॅट लॉसचा प्रोग्राम तोडायचा आहे आणि एक रेग्युलर प्रोग्रामवर चाललं जायचं आहे. हां, भले त्यावेळेस तुमचं जे वजन असेल त्याच वजनावर तुम्ही तुमचं फिजिकल द्यायचं आहे. नाही तर तुम्ही त्या वजनावर जे काही फिजिकल देणार आहे, तर कंटिन्यू कमी खाणं, कॅलरी डेफिसिट खाणं, प्रॉपर रिकव्हरी न होणं, याच्यामुळे काय होईल, की तुमचा परफॉर्मन्स तिथं खूपच जास्त खराब येऊ शकतो. ठीक आहे? तर हे काही महत्त्वाचे टिप्स आहे. फॉलो करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद.